राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणावेत, त्यासाठी 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटर परिवहन विभागाला दिले आहेत. त्या अनुषंगानं विधानभवनात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारीही उपस्थित होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणं, वाहनांची नियमित तपासणी न करणं आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणं या प्रकारांमुळे अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता अधिक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसान भरपाई मिळवणं कठीण होतं. अनेक वेळा वाहन मालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो. तसंच अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठं नुकसान सहन करावं लागतं. नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचं ओझं येतं. दरकपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासी संख्या घटल्यानं नियोजित मार्ग आणि वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही मुद्दा आहे. अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लूटमार किंवा इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकतं. प्रवाशांची नोंद किंवा तपशील उपलब्ध नसल्यानं तपास यंत्रणांना अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागानं कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर भर देणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.